तेव्हा 92 ते 97 शिवसेना सत्तेत नव्हती महापालिकेत, पण 1985 पासून आजपर्यंत ती एक निवडणूक सोडली तर शिवसेनेची सत्ता होती. मग मुंबईतल्या मराठी शाळा बंद का झाल्या? आता महापालिका जाहिराती देते त्या इंग्रजी मीडियमच्या शाळांसाठी. ह्याला कोण जबाबदार आहे? मराठी माणूस धोक्यात आहे हा एक भ्रम निर्माण करण्यात शिवसेना यशस्वी ठरलेली आहे पहिल्यापासून. 1968 साली मराठी माणूस धोक्यात होता का? आज धोक्यात आहे का? गेल्या इतक्या वर्षामध्ये 68 ते आत्तापर्यंत 50 वर्षाहून अधिक काळ गेलेला आहे. किती वेळा मराठी माणसाला धोका निर्माण झाला? आपल्याला सगळं तपशील बघावा लागेल ना. म्हणजे की ही आवई आहे, फक्त निवडणुकीच्या वेळेला तुम्हाला मराठी माणूस का सुचतो असा जर प्रश्न तुम्हाला मराठी माणसाने विचारला तर काय करणार? किंबहुना असं आहे की मराठी माणूस मराठी नेत्यांचे इमले उभे राहताना बघतोय. मराठी माणसाची आर्थिक परिस्थिती सुधारली नाही.